करायचंय का चालू? होत आहे, सुरू करायचं. आहेत का सर्व हजर? सर्व आहेत का? हो हो हो. जय श्रीकृष्ण सर्वांना. जय श्री कृष्ण. आपण एकच फक्त जस्ट मिनिट. हम्म. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि. ज्या ज्या स्थळी हे मुलगाय माझे त्या त्या स्थळी ये निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पाय दोनी पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आता आपल्याला अध्याय 3 कर्मयोग नाही का, भगवद्गीतेचा अध्याय जय श्री 3. कृष्ण ताई. हा, आवाज येतोय ना ताई? हो येतोय ताई, येतोय आवाज. हा, मग 30 पासून चालू करू ना? हो हो, पुढे चाल. हा, तर 30वा अध्याय चाललाय पहा आपला. मागच्या वेळेस 30 अध्यायापर्यंत आलो होतो. अध्याय श्लोक 30. श्लोक 30. सॉरी. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्म चेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युद्धस्व विगज्वरः. हे का अर्जुन म्हणतो की माझ्या पूर्ण ज्ञानाने युक्त हो. देव सांगतो तर मला तुझी सर्व कर्मे काय कर, अर्पित कर, समर्पित कर, आणि मग त्या फळाची अपेक्षा करू नको. आणि स्वामित्वाचा दावा न करता आणि आळस न करता काय हो, तो युद्धाला तयार हो, असं श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात. भगवंत त्याला पहा प्रत्येक वेळेस त्याला अनेक उपदेश करतायत. सारखं वेगळं वेगळं कर्म कसं करायचं, काय करायचं, प्रत्येक वेळेस आपण पाहिलं का की सारखं वेळोवेळी सांगत येईल की भगवंत असा उपदेश देतात की जणू काही लष्करी शिस्तीला अनुसरून स्वकर्तव्याचे पालन करण्याकरिता मनुष्याने पूर्णपणे, नाही का, जसं सैनिक पूर्णपणे तो काय करतो, कर्तव्य करत असो देशाचं रक्षण करण्यासाठी, तो कशाच्या कोणत्याही फळाची अपेक्षा करीत नाही. त्यावेळेस समोर शत्रू आहे, त्या शत्रूवरतीच तो काय करतो, तुटून पडतो. मग तो स्वतःच्या जीवाची का बाकी कुठल्या फळाची कुठलीच अपेक्षा न करता जसं तो त्या शिस्तीला अनुसरून त्याचं स्वकर्तव्य करतो ना, तसं तू काय कर, मला अर्पित कर, पण तुझं कर्तव्य कर. म्हणजे तुझं कर्तव्य काय की तू काय कर, त्या युद्धाला तयार हो. मग श्रीकृष्णावर पूर्णपणे विसंबून ते कर्तव्याचं पालन तू केलंच पाहिजे म्हणे, नाही का. भगवान श्रीकृष्णावर काय कर, विसंबून म्हणजे मी का करताय तू मनामध्ये आणू नको. भगवान म्हणतात सगळं काय करणारा मीच आहे तुझ्यावर. कारण जीवाची तीच स्वरूप स्थिती असते पहा. आपण कुठलंही काम करायला गेलो तर आपण म्हणतो मी करतो, कारण तो माझ्या मीपणा आला, अहंकार आला आपल्याकडं की संपूर्ण केलेल्या कर्मावर काय होतं, पाणी फिरतं. तसं तू तुझ्या स्वरूपावरती स्थित राहा. तुझं स्वरूप काय आहे, स्वरूप अहम ब्रह्मास्मी. मग तू कोण आहे, तूच देव आहे, नाही का. परंतु तरी तू देहाचा असल्यामुळे, नाही, देहाच्या अहंकारपणा, देहामुळं अहंकारपणा येतो म्हणे. म्हणून भगवंताच्या सहकार्याविना जीव स्वतंत्रपणे आनंदीच होऊ शकत नाही पा.
आपण जर आनंदी व्हायचं म्हणलं, आपण तो आनंद, आनंद सुख दुःख, सुख आणि दुःख असतं का? कारण सुख पण आपणच मानतो आणि दुःख पण आपण मानतो. पहा, की सुखामध्ये आपण काय, आपली सुखाची परिभाषा काय आहे? थोडक्यात की सगळं घरदार गाडी बंगला हे दिसणार जे आहे जगत आपल्याला भासमान होणार, ते सर्व असणं नाही का. घरात सुख समृद्धी आहे बाबा, खाऊन पिऊन सगळी सुख समृद्धी आपल्याकडं असं आपण मानतो, हे सुख मानतो. आणि त्याच्यामध्ये समजा थोडस जरी दुःख, म्हणजे थोडं जरी आपल्याला संकट आलं, किंचित लवलेश जरी झाला त्याचा, की आपण काय होतो, मला खूप दुःख आलं. समजा अचानक तुमची तब्येत बिघडली नाही का, फार अगदी आयसीयू मध्येच तुम्हाला ऍडमिट करायला लागलं, तर आपण त्याची भाषा काय बदलतो, लगेच दुःखाची भाषा बदलतो. पहा, आपण तुम्हाला इतकं दुःख झालं, इतकं, कारण शरीराला त्रास झाला. मग तुम्ही सांगा, तुमच्या शरीराला त्रास झाला, तर तुमच्या मनाला काय त्रास झाला? मनाला त्रास झाला म्हणतो, मनाला त्रास झाला, तुम्ही दाखवू शकता का? मग मन काय, मन पण मानलेले, देह दिसणारा आहे ते पण नाशिवंत येतो म्हणतो. मग तू आनंदी कधी राहू शकशील नाही का? ज्या वेळेस तू आनंदी आहे असं तू म्हणतोस, पण तो आनंद कधी मानशील तेव्हा आनंद आहे. आता इथं दुःख, तू सगळं दुःखाचीच गणगिनती करतोय तू, पण पुण्य कधी करा होईल की भगवंताच्या इच्छेच्या अधीन होणे नाही का. जीव ज्या वेळेस भगवंताच्या इच्छेसारखा वागतो, आपण तो माझ्या मनाने सांगितलं, मनाने तुला सांगितलं, पण मन तर या इंद्रियांच्या स्वाधीने नाही का, इंद्रिय मनाच्या स्वाधीने, मन सांगतो तर इंद्रिय करतात. त्याप्रमाणे की तू काय कर, माझ्या पण पूर्ण अधीन होतो, आणि जीवाची शाश्वत वैधानिक स्थिती काय आहे त्याचा विचार केला पाहिजे. आपण जीव म्हणजे आपण सगळं इंद्रियावरती आणि मनावरती टाकतो. मनाने सांगितलं म्हणून केलं, माझ्या मनाला वाटलं, माझ्या मनाला, पण तुझ्या आतमधल्या देवाला काय वाटलं बघा. ज्ञानेश्वर महाराज थोडक्यात, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. तुला आनंद कधी होईल, ज्यावेळेस तू आनंद तो उपभोग घेत असताना तुझ्या आत आनंद होईल बघा. की ज्यावेळेस तू स्वरूपावरती स्थिर होशील, त्या स्वरूपावरती जा, स्थिर झाल्यानंतर तुला शाश्वत जो आनंद आहे नाही का, मग तो तुला प्राप्त होईल. आणि म्हणून अर्जुनाला सांग की, जो अर्जुनाचा सेनापती असल्याप्रमाणे भगवंताने सांगितलं अर्जुनाला की तुला काय करायला पाहिजे, आणि युद्धाचा आदेश दिला भगवंतानी त्याला, आता तू युद्ध कर. ज्यावेळेस आपलं मन कुठली गोष्ट सांगतं त्यावेळेस आपण तयार होतो करायला. आता आपला भगवान श्रीकृष्ण कोण आहे, मनाला सांगितले, मनाला राजा केले आपण. त्याप्रमाणे अर्जुना भगवंताच्या सदिच्छे प्रित्यर्थ मनुष्याने सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे, भगवंताची इच्छा म्हणून. तुम्ही कुठलंही कर्म केलं तर ते काय, भगवंताची इच्छा समजावी नाही का, आणि ते करायला पाहिजे. म्हणून तू काय कर, सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे, आणि त्याच वेळी स्वामित्वाचा दावा न करता, म्हणजे मी करतो, मी त्याचा धनी आहे नाही का. एक मिनिट. आवाज येतोय ना ताई? हो हो. म्हणून अर्जुनाला भगवंताच्या आदेशाबद्दल विचार करावायचा नव्हता, तर केवळ त्यांच्या आज्ञेचे पालन करायचे होते नाही का. त्यांनी आदेश केलाय भगवंतानी, पण त्याच्यावर विचार करायला वेळ होता का? नाही. फक्त त्यांनी केलेल्या आज्ञेचं पालन करायचं होतं. म्हणून त्यांनी भगवंत हे सर्व आत्म्याचे आत्मा आहे नाही का. म्हणून जो स्वतःचा विचार न करता संपूर्ण परमात्म्यावरती अवलंबून असतो, किंवा दुसऱ्याच्या शब्दात जो पूर्णपणे कृष्ण भावना भावित असतो. बघा, ज्याप्रमाणे आपण एखाद्या नोकर असतो किंवा आपण नोकरी करतो पहा, आणि त्यावेळेस तिथे साहेबांनी सांगितल्यानुसार आपण काम करतो. मग तिथं आपलं स्वतःच्या मनाचा विचार करतो का? तुम्ही तुमच्या मनाने काम करता का? नाही. कारण जे तिथं तुम्हाला सांगितलंय काम, तुमच्या साहेबांनी जे सांगितलं तेच काम तुम्ही करता.
स्वतःच्या मनात, म्हणजे त्यांच्या अंकित होता, तुम्ही त्यांचे दास आहेत तिथं, जोपर्यंत तिथं ऑफिस मध्ये आहे तोपर्यंत. तसं की तिथं स्वतःचा काही नाही विचार करता म्हणे तो कृष्ण भावना, म्हणजे कृष्णाने उपदेश केला, कृष्णाने सांगितले म्हणून ते काम करतो. त्याला अध्यात्म चेतस म्हणतो, की परमेश्वराने मला सांगितलेलं आहे, मला जे दिले काम ते मी ते करतोय म्हणे, म्हणून त्याला अध्यात्म चेतस म्हटले. आणि निराशिस म्हणजे कर्मफलाची आशा न ठेवता मनुष्याने स्वामीच्या आदेशानुसार कर्म करणे होय. मग जसा खजिनदार आपल्या मालकासाठी लाखो रुपये मोजतो, तर त्याच्यावर त्याचा काय अधिकार असतो का? नाही. पण जसं तो एका पैशावरही आपला दावा करीत नाही, त्याप्रमाणे उदाहरण दिलं पहा त्यांनी. जसा खजिनदार दिवसभर लाखो रुपये मोजतो, परंतु त्याच्या एका पैशावर पण त्याचा स्वतः आपला आहे म्हणत नाही, त्याप्रमाणे मनुष्याने जाणलं पाहिजे की जगातील कोणतीही वस्तू कोणा एका व्यक्तीच्या मालकीची नाही. पहा, कारण आपण आलोय हेच भाड्याच्या खोलीत, म्हणजे देवानी हा देह दिला आपल्याला, नाही का? देवे दिला देह भजना गोमटा. मग हा सुंदर देह आपल्याला कशासाठी दिलाय? भजना करता दिलाय. हे आपण विचार केला पाहिजे याच्यावरती. ते म्हणतात तर ते प्रत्येक वस्तू भगवंताच्या मालकीची आहे, म्हणजे ही दिलेली वस्तू, म्हणजे हा देह दिला आपल्याला, महादेह दिला त्यांनी कशासाठी दिला बघा? दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाय वचन, जेणे तू जोडशी नारायण, नाही का? मग ज्याच्यासाठी दिलाय हात पाय कान नाक डोळे, तू भगवंताचं स्मरण कर, हाताने टाळी वाजव, पायानी तीर्थयात्रा कर, डोळ्यांनी त्याचं श्रीमुख पा, कानाने त्याची गुणकीर्ती वाई, नाही का? आणि मुखाने त्याचं नामस्मरण कर. ह्याच्यासाठीच आपल्याला देह दिलाय. आणि त्या देहाचा जर तू चांगला विचार केलास, नाही का, म्हणून त्याचा तर तुला त्याचा आवश्यक फायदा होईल. म्हणून जसं व्यक्तीची मालकीची नाही, तर प्रत्येक वस्तू भगवंताच्या मालकीची, ह्याचा विचार करूनच आपण वागलं पाहिजे. म्हणून हाच मै या शब्दाचा अर्थ आहे. म्हणजे माझं म्हणतो आपण, पण मै म्हणजे मै सर्वांनी कर्मांनी, म्हणजे मला परमेश्वरांनी दिलेलं जे आहे ते सगळं कुणाचं आहे? परमेश्वराचं आहे. म्हणजे जेव्हा मनुष्य कर्म करतो तेव्हा निश्चितच तो कोणत्याही गोष्टीवर स्वामित्वाचा दावा करीत नाही. मग याच अर्थाला, म्हणजे याच भावनेला निर्मम म्हणजे माझं काहीच नाही आहे, ते सगळं परमेश्वराचं आहे अशा अर्थात माझे काहीच नाही असं म्हणतो, त्यावेळेस शारीरिक स्तरावर संबंधित असणाऱ्या तथाकथित नातलकांचा विचार करता येत नाही. हे सगळे शारीरिक संबंध, म्हणजे जन्माला आल्यानंतर आपल्याला प्राप्त झालेले नातलगे. कधी जन्माला आलं ना, जन्माच्या आधी काय होतं? जन्माच्या आधी काहीच नव्हतं, कारण जन्माच्या आधी तुम्ही पूर्ण निर्गुण अवस्थेत होता, म्हणजे तुम्हाला जन्म मूर्ती नाही, नाही का, सगुणही नाही निर्गुणही नाही अशा अवस्थेत तुम्ही होता. आणि मग ती वस्तू ज्या वेळेस तुम्ही म्हणे त्याचा कधी नातलगांचा न विचार करता भगवंतांनी दिलेल्या कठोर आदेशाचे पालन करण्यास जर कोणी नाखुश असेल, की तथाकथित नातलगे आपले सगळे, आपण म्हणतो आई बाप भाऊ बहीण मामा काका काकी सगळे, फक्त कुठपर्यंत स्मशानीपर्यंत, पुढं कुणी येणार नाही. म्हणून भगवंतांनी जे दिलेले कठोर आदेश आपल्याला, त्याचं काय करायचंय? पालन करायचे. आणि ते जर करण्यास कोणी नाखुश असेल तर त्याने काय, त्या नाखुशीचा त्याग केला पाहिजे. तुम्हाला जर परमेश्वरांच्या पर्यंत पोहोचायचंच असेल ना, त्यांनी दिलेल्या स्वकर्माचं काय करायला पाहिजे? आनंदाने स्वीकार करून स्वधर्म आणि स्वकर्म केला पाहिजे. म्हणून या प्रकारे तो विगत ज्वर अर्थात ज्वररहित किंवा आलस्य रहित बनतो. तेव्हा तो पुढे जाऊन आळशी, आपण होतो नुसतं आळशी काही करायला नको, पण ज्यावेळेस भगवंतांनी दिलेल्या कर्माचं आपण पालन करू त्यावेळेस तो आलस्य रहित होतो. म्हणून प्रत्येकाला त्याच्या गुणवत्तेप्रमाणे आणि स्थितीप्रमाणे विशिष्ट प्रकारचे कर्म करायचे. म्हणून 4 वर्ण सांगितलेत आपल्याला: ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र. मग त्यांनी आपापल्या ज्या जन्माला आपण ज्या कुळामध्ये ज्या धर्मामध्ये, नाही का, ज्या सांगितलेलं कर्म आहे ते आपल्याला आचरण करायला सांगितले. आणि ते अशा सर्व कर्माचे आचरण
वर वर्णन केलेल्या कृष्ण म्हणजे जो कृष्णाला अर्पण करतो होऊन केले जाते नाही का, त्यामुळे मनुष्य मोक्ष मार्गावरती सहज प्राप्त होतो. पुढे त्यांनी सांगितलं की पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाचा उद्देश म्हणजे संपूर्ण वैदिक ज्ञानाचे सार आहे नाही का. आपण गीता म्हणतो, गीता म्हणजे संपूर्ण परमेश्वराने दिलेला आपल्याला आध्यात्मिक ज्ञान आहे. आणि ते आध्यात्मिक ज्ञान म्हणजे वैदिक ज्ञानाचे सार आहे आणि तात्पर्य म्हणून अपवाद रहित शाश्वत सत्य. तर तुम्ही अपवाद रहित त्याचा अनुभव जर घ्यायचा म्हणलं तर त्याचं केलं पाहिजे नाही का. तुम्ही नाम घेतलं पाहिजे. ज्याप्रमाणे पोट भरायचंच म्हणलं, भूक लागलेली आहे, ताट वाढलेले, परंतु आता ते खाणं कुणाचं काम आहे? आपलं काम आहे. आपल्या पुढे ताट वाढले, सुग्रास असं अन्न जेवण केले आणि ते स्वयंपाक पुढं मांडून ठेवलाय, ताटामध्ये भरलेलं आहे. फक्त खाण्याचा विलंब न करता खाल्लं तर पोट अवश्य भरल. तसं आपल्या पुढे तयार करून ठेवलेले पहा. कुठं तुम्हाला आणायला जायचे का नाही, सगळं जाग्यावरती आहे. आणि ते करण्यासाठी म्हणे तुम्ही त्यांनी सांगितलंय तसं आपण केलं पाहिजे. ज्याप्रमाणे वेद शाश्वत आहे पण त्याचप्रमाणे कृष्ण म्हणजे सत्य शाश्वत आहे. जसे वेद आहे ते वेदही मध्ये वेदाचे ते गुह्य वेद, वेद जाणू गेला पुढे मावना वेद, ते गुह्य तुझला प्राप्त कर. वेद पण पुढे जाऊन मावनाला, कारण हे गीता रस इतकं महान आहे की वेदालाही पुढं बोलायला जाऊन मौन. बघा श्रुती नेती नेती म्हणती ते बोलून, मग श्रुती मौन झाल्या. आणि भगवंताचा द्वेष न करता मनुष्याची या आदेशानुसार दृढ श्रद्धा असली पाहिजे. श्रद्धा असली तर परमात्मा आहे. आता श्रद्धेचा विषय बघा, आपण श्रद्धा ठेवतो कशावरती ठेवतो? आता आपण जातो मंदिरामध्ये किंवा एखाद्या आड रस्त्याने चाललेलो आहे आणि एखाद्या आपली इतकी श्रद्धा एखाद्या ठिकाणी आपल्याला नुसतं शेंदूर लावलेलं दगड झाडाखाली दिसला तरी आपण हात धरतो का? कारण श्रद्धा आहे. तसं श्रद्धा जर असेल तर तो तिथं देव भगवंत येणार नाही का? तिथं पण परमेश्वर आहे. त्याप्रमाणे दृढ श्रद्धा जर असली तर भगवद्गीतेवर भाष्य दिलेले अनेक तत्वज्ञानी पहा, भगवद्गीतेवर भाष्य भरपूर जणांनी लिहिले पण त्यांची श्रीकृष्णावर श्रद्धाच नाहीये. कारण त्यांनी फक्त नाव लौकिकासाठी भाष्य लिहिले नाही का. व्याख्यान पुष्कळ देतात, गीतेवरती व्याख्यान देणारे भरपूर आहे, गीता पाठ असणारे अगदी मुखोद्गत पण भरपूर आहे. परंतु त्याच्यासाठी काय त्यांनी श्रद्धा हवी. पण असे लोक सकाम कर्माच्या बंधन कधीच मुक्त होणार नाही. त्यांचे मुखोद्गत आहे पण त्याचा अर्थ जाणतात का? त्याप्रमाणे परंतु भगवंताच्या शाश्वत उपदेशावर दृढ श्रद्धा असलेला एखादा जरी सामान्य जरी माणूस असला नाही का, पण तो काय करतो? भगवंतानी सांगितलेले आदेश पाळतो. भले त्याला, आता मी सांगितलं मला संस्कृत वाचता येत नव्हती गीता, फक्त इच्छा केली मी की बाबा मला संस्कृत चांगलं वाचता यायला पाहिजे, तर ऑनलाईन का व्हायना ती शिकण्यास मिळाली. तसं तुम्ही इच्छा वेळी जवळी हरीचे चरण सर्व नारायण देतो तुझं, फक्त इच्छा करा म्हणे तुम्ही. त्याप्रमाणे मनुष्याने काय केलं? त्या आदेशाचं पालन केलं. अगदी सामान्य माणूस असू दे बघा, अगदी त्याला काही वाचता येऊ दे नका, त्रिवार त्यांनी गीता गीता म्हणलं तरी त्याच्या मुखोद्गत गीता येते. इतकं गीतेमध्ये ताकद आहे. म्हणून कृष्ण भावनेच्या प्रारंभी मनुष्य भगवंताच्या आदेशाचे पूर्णपणे पालन करू शकणार नाही. परंतु जो या सिद्धांताला विरोध करीत नाही, ज्याप्रमाणे परमेश्वराने सांगितलं की की तुम्ही काय करा? स्वकर्म आणि स्वधर्म पाळा. तर तो जो विरोध करत नाही ना, मग पराभव आणि रशयाची त्या चिंता न करता आपले कर्म प्रामाणिकपणे करणे. अर्जुनाला सांगतो तू पराभवाची चिंता करू नको. काय कर? तू फक्त तुला सांगितलेले कर्म काय कर? प्रामाणिकपणे कर. मग तो निश्चितपणे कृष्ण भावनेच्या विशुद्ध स्तरापर्यंत उन्नती करतो. तू काय कर? फक्त मी सांगितले तेवढं कर. मग काय? मग मागे पुढे उभा राहा सांभाळीत आल्या गातनी वराया, मग त्याला वेळ लागेल का? हो नाही, तो वेळेवरती उभा राहतो. आता उदाहरण द्यायचं म्हणलं की बघा द्रौपदी
भगवान श्रीकृष्णाची बहीण होती नाही का. ज्या वेळेस तिच्यावरती संकट आले, ज्यावेळेस सभेमध्ये तिला ओढून आणण्यात आली नाही का, आणि त्यावेळेस वस्त्र हरण करा करायला लागला दुःशासन, त्यावेळेस स्वतः भगवंत एवढे सगळे होते सभेमध्ये. भीष्म होता, हा त्या द्रोणाचार्य होते, कृपाचार्य होते, सगळे पंडित होते, मोहन मान सगळे राजे होते, महाराजे होते, आणि हे पाची पांडव पण होते, पांडवपुत्र. पण कुणालाच काय करता आलं नाही, कारण ते काय झाले, या मायेमध्ये वेष्टीले गेले पा, त्या सगळ्यांमध्ये शब्दामध्ये फिरले गेले, आणि त्याच्यामुळे त्यांना काय. मग त्यावेळेस द्रौपदीचा दावा, म्हणजे द्रौपदीने कृष्ण भगवंताचा दावा केला, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, तू आमूचा काय वारी, आले विघ्न निवारी. त्यास कोण आलं, भगवान कृष्ण स्वतः वस्त्र झाले नाही का, आणि द्रौपदीची लज्जा सांभाळली. त्याप्रमाणे तुम्ही काय करा म्हणे, फक्त माझं स्मरण करा, स्मरण मात्र मी तुमच्या जवळ आहे. मग स्मरण केलं, तो तुमच्या जवळ नाही का आत्ता, तो आत्ता पण तुमच्या जवळ जसा आहे तसा आहे. आपण जन्माला आलो त्यालाच घेऊन आलो, कारण तो आला म्हणून आपण आलो, त्याच्यामुळं आपण आलेलो एवढं डोक्यात ठेवायचं. कारण जन्म दिलाय आपल्याला, बघा जन्म कशामुळं आपल्याला, जन्म घेणे लागे वासनेच्या संगी, त्याची झाले अंगे हरी रूप. एकनाथ महाराजांचा जन्म तुम्हाला वासनेने घ्यावा लागला. ज्यावेळेस तुम्ही जन्माला आलात, कधी तुम्ही काय आईच्या उदरातून बाहेर पडल्यानंतर जन्माला आलात का, नाही. तुम्ही ज्यावेळेस आईच्या उदरात प्रवेश केला त्यावेळेस तुम्ही जन्माला आला. 9 महिन्यानंतर जन्माला आला नाही तुम्ही, ज्यावेळेस तुमच्या आईच्या उदरामध्ये तुमचा जन्म झाला बघा, ज्यावेळेस जीव प्राप्त झाला तुम्हाला, त्याच वेळेस तुम्ही देवाचं स्मरण करीत होता, आणि त्यावेळेस तुम्ही परमेश्वराचं अखंड चिंतन करत असाल, आणि त्या अखंड चिंतनाबरोबर देवाला सारखे आळवीत होतात की देवा मला काय कर, या नरक यात नेतो, नरक यात नाही, इकडं तिकडं नरकात जाल ती वेगळी, परंतु जन्माला यायच्या आधी आईच्या उदरातच आपण नरकात होतो. मग त्या नरक यातनेतून सोडवण्यासाठी भगवंताची वारंवार आपण विनंती करीत होतो, आणि भगवंत आपल्या सदोदित बरोबर राहतो. आता आपण काही काळात बघतो, काही महिला अर्धवटच खाली होतं, काही मग त्याच्या कर्मानुसार तो अर्धवट कापला जातो पा, जीव तो म्हणजे गेल्या जन्माचं त्याचं जसं सुकृत असेल त्याप्रमाणे त्याची परिस्थिती होते. मग तुम्ही जन्माला येता, मग जन्माला आल्यानंतर ज्यावेळेस आपली नाळ खांडली जाते नाही का, डॉक्टर बघा नाळ काढतात, नाळ कापतात तिथून, मग नाळ कापल्यानंतर देवाची आणि आपली ताटातूट होते. बरं ती ताटातूट झाली तरी पण नंतर आपण ज्यावेळेस घरी आणतो, दवाखान्यात करतात घालतात आंघोळ वगैरे, पण घरी आल्यानंतर आपली आजी पणजी कोणी असं, आई मावशी काकी, आपल्या टाळूवरती तेल घालू 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 जे दावदार सांगितलं मस्त करा, आपली टाळू असते की नाही खोलगट, त्या टाळूतून आपला जीव आत जातो आणि तिथूनच जीव बाहेर जातो, म्हणजे आत्मा. आणि ती टाळू आपली पूर्णपणे बंद केल्या जाते, थापून 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 डोक्यावरती तेल, आणि मग ते आपलं नातं पूर्णपणे परमेश्वराचं आपलं नातं तुटल्या जातं. तरी पण जर आपल्या पूर्व सुकृत जर आपलं बलवत्तर असेल नाही का, तर आपल्याला सद्गुरु प्राप्ती होती. म्हणून गुरुविन अनुभव कैसा कळे, तर पेविन दैवत दिसल्या विना प्राप्त, बुजेविन ही तर कोण सांग. मग गुरुविन अनुभव कळणार नाही, आणि जर तप असेल तरच आपल्याला गुरु प्राप्त होतात. म्हणून तात्पर्य असं की कृष्ण भावना तीच न होण्याचा दोष, ती लोक स्पष्ट सांगितलं बघा, 32व्या श्लोकात सांगितलं की द्वेष भावनेने या आदेशांची उपेक्षा करतात काही नाही का, द्वेष करतात, काय सारखा कृष्ण कृष्ण म्हणतो आणि त्याचे पालन करीत नाहीत, उलट त्यांना ज्ञानशून्य मूड आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात ते भ्रष्ट झालेले असतात. तुम्ही याचं नामस्मरण केल्यावर तुम्हाला सिद्धी प्राप्त नाही का, सर्वांना आता पण सिद्धी प्राप्त आहे बघा, ते भगवंताचं नामस्मरण करतात त्यांना त्यांना सिद्धी प्राप्त होती. परंतु त्या सिद्धीच आपण म्हणतो मी बोललो लगेच घडलं, बोलायला आणि फुलायला एकच वेळ पडली, मग ती सिद्धी प्राप्त अशी वाचा सिद्धी प्राप्त होती पा.
अशा सिद्धी अनेक तयार होतात, परंतु आपल्याला त्या सिद्धीच्या मार्ग न जाता नामासारखे तत्व नाही रे अन्यथा वाय आणि पंथाचा नामाशिवाय दुसरं काहीच करायचं नाही. बाकीच्या पंथाने जर गेला ना तर तू वाया जाशील म्हणे. म्हणून त्यांनी सांगितलं ज्याप्रमाणे उच्च शासकीय अधिकाऱ्याच्या आज्ञेचा भंग केल्या शिक्षा होते ना, नाही का. एखाद्या अधिकाऱ्याने आपल्याला सांगितलं ते काम जर झालं नाही तर काय होतं, शिक्षा होती. त्याप्रमाणे पुरुषोत्तम श्री भगवान यांची अवज्ञा केल्यास निश्चित शिक्षा होते. त्यांनी मग शिक्षा. मग आता आपण होतो जरा वेळ जरी आपण नामस्मरणातून हे झालं की आपला चिडचिडेपणा वाढतो किंवा राग येतो, नाही का, अहंकार वाढतो. म्हणून या अवज्ञा करणारा व्यक्ती किती जरी महान असला ना तरी तो हृदय शून्य असल्यामुळे त्याला स्वतःच्या आत्म्याविषयी तसेच परब्रह्म परमात्मा आणि भगवान यांच्याविषयी सुद्धा अजिबात ज्ञान नसते असते. म्हणून सुद्धा अज्ञान असते, म्हणजे ज्ञानच नसतं त्याला की परमेश्वर आहे, परमात्मा आहे किंवा भगवान आहे याच्याविषयी तो काय म्हणते सगळं खोटं आहे, नाही का. कारण त्यासाठी जीवन सिद्धीची मुळे आशाच नसते. त्याला कळतच नसतं आपण जन्मालाच का आलो ते. कारण त्याला फक्त काय वाटत असं, आलोय जन्माला तर खाऊन पिऊन राहावं, तंदुरुस्त राहावं, नाही का. आज खायचं उद्या मारायचे. पण सगळी म्हणून तुकाराम म्हणून काय थोडी श्वान शुक्रे बापुडी, कुत्री मांजरी पण ते जगतात ना, वेगळं काय करतात का, नाही का. जनावर सुद्धा तेच करतात, ते पण जगतात, खातात पितात राहतात. आपल्यातून त्याच्यात फरक काय झाला. ज्यावेळेस या सृष्टीची निर्मिती केली कुणी, ब्रह्मांनी, मग ब्रह्मदेवानी ज्यावेळेस निर्मिती केली त्यावेळेस भगवान विष्णूंनी पाहिलं सगळं अप टू डेट आहे, नाही का, सगळं बरोबर आहे, सगळे प्राणी वगैरे सगळं बरोबर आहे. परंतु तुम्हाला जे करायचंय ज्याच्यासाठी ही सृष्टी निर्माण केली ते तर केलंच नाही. ब्रह्मदेव म्हणले काय, म्हणले असा एखादा प्राणी पाहिजे की तो माझी आराधना करणारा पाहिजे, नाही का. त्याला विवेक दृष्टी पाहिजे, त्याला विवेक विचार म्हणजे विचार चांगला पाहिजे त्याचा. मग या हिंस्र प्राण्यात ह्या पशु पक्ष्यांचा तो विचार आहे का, म्हणले इतर योनीचे टाय हा विचारच नाही. मग विवेक इतर योनीचे टाय नाहीये. म्हणून म्हणून परमेश्वरांनी आपलं ब्रह्मदेवांनी त्यांना मनुष्याची निर्मिती केली. कारण तो मनुष्य काय विवेकी आहे, त्याच्यामध्ये विवेक जास्त दिला आणि वाचा त्याला दिली पा की ज्या वाणीने तो काय करी माझं नामस्मरण करेन. आणि मग त्यावेळेस ब्रह्मदेवानी मनुष्य तयार केला प्राणी, आणि त्या मनुष्य जन्माला मनुष्य प्राण्याला बोलता येतं, म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण करता येतं आणि विवेक म्हणजे विचार करता येतो. म्हणून त्यांनी काय केलं, तो मनुष्य प्राणी जन्माला घातला. मग त्यासाठी कृष्ण भावनातील दिव्य स्तरामध्ये स्थित होत नाही तोपर्यंत भौतिक प्रकृतीच्या गुणांच्या प्रभावातून मुक्त होऊ शकत नाही. जोपर्यंत कृष्णाचं भजन करू शकत नाही, जोपर्यंत परमेश्वराचं चिंतन करू शकत नाही, तोपर्यंत काय होतं, तो त्यामध्ये भौतिक प्रकृतीच्या गुणा परावृत्त नाही ना प्रभावातून मुक्तच होऊ शकत नाही. कारण या मायाजाळात आपण गुंत चाललेलो आहोत आणि त्या मायाजाळातून तो कधीच मुक्त होत नाही. कारण त्याचं फक्त मी आणि माझं, नाही का, हा प्रपंच माझा आहे, हे घर माझे, ही गाडी माझी आहे, बंगला माझी, हेच माझं म्हणतो. आणि हे मेन म्हणजे शरीर माझे. मग या शरीरात असणारा स्थित असणारा तो परमेश्वर तो कोण आहे त्याला ओळखला का आपण. मग ओळखेला हरी ज्याने हृदय मंदिर त्याची सरली येरदार. ज्यांनी या हृदयामध्ये त्या हरीला ओळखलं त्याची येरदारच संपली म्हणून सांगितली महाराज म्हणतात. मग तो किंवा ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याच्या घरी सिद्धी सहित, सिद्धी लावी पिसे कोणता पुसे, नेले राजा हंसे पाणी काही, काय ते करावे संदेह निमाले. मग तो संदेह गेला बघा, पिटला संदेह निमाले तुझे पण, तो संदेह पिटला. मग संदेह म्हणजे काय संशय होता आपल्या मनात, मी कोण, नाही का, हा देह कोण, या देहात असणारा आत्माराम कोण. मग तो जर कळला तर संदेह गेला.
जर ती भ्रांती नाही गेली, भ्रांती समूळ गेली, दिसू लागली पाय वाट, मग ती भ्रांती जोपर्यंत जात नाही, मग तुम्हाला ती वाट दिसेल का? त्यांनी सांगितलं, मग ती जोपर्यंत भ्रांती जात नाही ना, तोपर्यंत तुम्ही कुठं चाललात आणि काय चाललात ते कळणार नाही. म्हणून भौतिकदृष्ट्या अत्यंत उच्च शिक्षित मनुष्य आहे का, पण केवळ सैद्धांतिक ज्ञानाद्वारे किंवा शरीरापासून आत्म्याला पृथक करण्याने मायेच्या जंजाळातून मुक्त होणे शक्य नाही. भरपूर तुम्ही शिक्षण घेतलंय नाही का, अगदी विद्वान आहात, पंडित आहात, सगळं सगळं वाचन वगैरे मुखगत आहे तुमच्या, परंतु त्याच्यामध्ये एक तरी ओवी अनुभवावी. बघा ज्ञानेश्वरीचं सांगितलं, ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा चुकाळा करोई, घेणे देणे सुखची भरी होऊ दे. जगा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ही जी गीता आहे ती मराठीत गेली, या जगाला विश्वाला त्याचा अनुभव येऊ दे, त्याचा अनुभव घेऊ दे, म्हणून हे सगळ्यांसाठी गेली. पण ते जर तुम्ही नुसतंच वाचत राहिलात ज्ञानेश्वरी, आता ज्ञानेश्वरी ज्ञान आणि ईश्वर ज्या ठिकाणी आहे ती ज्ञानेश्वरी म्हणजे गीता, गीता हीच ज्ञानेश्वरी आहे. मेन संभ्रम आपला आहे की ज्ञानेश्वरींनी गीता प्राकृत भाषेत म्हणजे आपल्यासारख्या अज्ञानांना समजण्यासाठी ज्ञानेश्वरीचं प्रगट केली नाही का, आणि ते समजण्यासाठी गीतेचा संस्कृत अर्थ मराठीत प्राकृत भाषेत केलाय, ते समजण्यासाठी आपल्यासारख्या अज्ञान जीवांना समजण्यासाठी ज्ञानेश्वरी. पण गीता तीच ज्ञानेश्वरी किंवा ज्ञानेश्वरी तीच गीता आहे. तेच फक्त आपल्या डोक्यातला संभ्रम काढला पाहिजे. कारण आपल्याला समजसाठी त्यांनी वेळोवेळी उदाहरण दिलीत पा, भगवंतांनी वेळोवेळी उदाहरणं दिलीत, आणि ती उदाहरणं ऐकून ऐकून परमेश्वर सारखं सारखं अर्जुनाला उपदेश करतायत की बाबा रे, तू जर बघा त्यांनी सांगितलं की वर करणी ज्ञानामध्ये आपण बरेच प्रगत आहोत, आपण जर सगळं मला कळते, तुका म्हणे मज कळले कर्म वर्म, काय कळलं वर्म? तुकाराम महाराजांना, जे जे कर्म धर्म नाशिवंत, तुम्ही जे जे कर्म कराल, जे जे धर्म कराल, तो सगळा नाशिवंत आहे. म्हणून अंतस्तता किंवा खासगी रीतीने ते दुस्तर अशा विशिष्ट प्राकृतिक गुणांच्या पूर्णपणे अधीन झालेले. आपण विशिष्ट अशा साच्यात बसून गेलोय पा, आपण फक्त तेवढंच करतो उठून रोजच्या. मी म्हणतो रोज उठून देवपूजा करतो, हरिपाठ म्हणतो, वाचन करतो, हे करतो ते करतो. कोण करतो? मी करतो. तिथंच विषय संपला पा. चांगला विचार केला तर मी आला तिचा विषय. पण तो आपण असं म्हणत नाही की मी, मला तो उठवतो, तो करून घेतो. कोण? भगवान परमेश्वर नाही का, श्रीकृष्ण. तो वाचून घेतो, तो करून घेतो, तो माझ्याकडून रोजचा राम रक्षा ऐकून घेतो, बोलून घेतो, सगळं तो करून घेतो. असं जर केलं तर आपल्याकडे कर्तेपणा येत नाही. जे जे कर्म धर्म केलंय ते काय केलं म्हणे तो करून घेतो. म्हणून शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत विद्वान आहात तुम्ही, पण भौतिक प्रकृतीशी त्याने दीर्घ काळासाठी संग केल्याने तो बद्धच आहे. वा, आपण काय आहोत? बद्धच आहोत. आपण स्वतःला मोकळं केलंय का? आपण तो मी अगदी मोकळा आहे, मला काही काम नाही. का बरं काम नाही? कारण बद्दल जर एखाद्या ताईने आपल्याला विचारलं, चला ताई येता का कीर्तनाला? नाही हो, मला वेळ नाही, काम आहे मला. झाला की नाही? बद्ध झाला. पहिला तू बद्ध होता का? त्याने बंधनापासून उकलल्या गाठी देता आली मिठी सावकाश, ते बंद जोपर्यंत मोकळे होत नाही ना, तोपर्यंत तुला माझं अस्तित्व कळणार नाही. म्हणून भौतिक अस्तित्वासाठी एखादा जरी आपल्या विहित कर्मामध्ये मग्न असला, रोजच्या भौतिक म्हणजे आपण प्रापंचिक कार्यासाठी म्हणे, तो जरी त्या कर्मामध्ये जर मग्न जरी असला तरी त्याला भौतिक जंजाळातून मुक्त होण्यास कृष्ण भावना सहाय्यकारक ठरते. तो जरी अगदी अगदी मग्न असला बघा, तरी पण कृष्ण भावना म्हणजे परमेश्वराचं चिंतन जर तो करत असला तर तो अगदी सहज त्याच्यातून मुक्त होतो. म्हणजे ते करता करता मी माझं कर्म नाही, ते कर्म केलेलं त्यांनी काय केलेलं आहे? कृष्णार्पण केलेलं आहे. म्हणून तसं जर त्यांनी केलं तर आपोआप त्याला भगवान कृष्ण काय होतात? सहाय्य होतात. आणि म्हणून पूर्णपणे कृष्ण भावनातीत झाल्याशिवाय मनुष्याने आपल्या नियत कर्माचा त्याग करू नये. म्हणजे रोजचं कर्म जे आहे ते आपल्याला केलंच पाहिजे.
त्याने पूर्ण आपण कृष्णमय व्हायला पाहिजे. मग ते कृष्णमय झाल्याशिवाय आपलं जे नियत कर्म आहे त्याचा त्याग करता येत नाही. कारण तो मग्न झाला एकदा, म्हणजे विधेय अवस्था होणे. ज्यावेळेस विधेय अवस्था होते त्याने ते केलं काय नाही केलं काय ह्याचा फरक पडत नाही. कारण छोटस एक उदाहरण द्यायचं, ज्यावेळेस संत मीराबाई मेवाडला नाही का त्यांचं ते गाव, तर त्या ज्यावेळेस तिथं राहत होत्या त्यांना आंघोळीला जायचं होतं. परतून गंगेला पाणी नव्हतं, तिथूनच्या दुष्काळ पडलेला होता, पाणीच नव्हतं, म्हणजे विहिरीला पाणीच नव्हतं तिथं. आणि मग आता पाणी नसताना कसं काय करायचं, आंघोळ कशी करायची. त्यांची एक मैत्रीण होती, तर ती म्हणली मी आलेच विहिरीत पाणी आहे का बघून. हा म्हणल्या चालेल जा ये बघून. आणि ती बघायला गेली तिकडं, आणि इकडं मीराबाई पूर्ण कृष्णमय झालेल्या होत्या. आणि त्या अगदी कृष्णाबरोबर जाऊन यमुनेच्या हे करून आल्या, आंघोळ करून आल्या. आणि इकडे ती चंदा नावाची त्यांची दासी होती मैत्रीण, ती आली बोलवायला पाणी आहे बघून आले म्हणून. तर पाहती तर मीराबाई पूर्ण ओली चिंब भिजलेली असे, कपडे अगदी पाणी निथळत असत. त्यावेळेस ती विचारती तिला, मीराबाईला, तुम्ही कशी काय आंघोळ कशी काय केली. तर ती म्हणते मी भगवंत श्रीकृष्ण मी आताच यमुनेमधून डोहात डुंबून आलो म्हणतो. तिला आश्चर्य वाटतं, कसं काय बरं हे शक्य आहे. कारण मीराबाई तर इथंच आहे समोर मला, आणि ही कशी काय यमुनेमध्ये जाऊन. यमुना पुढं मथुरेत नाही का. मग आता त्यावेळेस ती अवस्था कशी होती तिची, कारण तिला काही कर्म करायची गरजच राहिलेली नव्हती. ती पूर्ण कृष्णमय झाली होती नाही का. मीरा के प्रभू गिरीधरना. मग तिने विषाचा प्याला पिला तरी पण काय तो भगवान श्रीकृष्णांनी पचवला. मग इथपर्यंत ती भगवान परमात्म्याच्या मध्ये मग्न झाली होती. म्हणून तिला असा कर्माचा त्याग करण्याची गरज होती का नाही. म्हणून अशा कृत्रिम रीतीने तथाकथित योगी किंवा अध्यात्मवादी होऊ नये. नुसतं आपण बोलायचं नाही, आपली मन आहे बोलाची कडी बोलाचा भात, जेवण कोण तृप्त झाला. अहो सांगणं वेगळं आणि करणं वेगळं. ज्यावेळेस तुम्ही करताना ते अनुभव घ्या नाही का. आपण म्हणतो नुसतंच आपला काल ताईचा आपला विषय झाला की हरिपाठ म्हणजे काय. तुम्ही नुसतं हरिपाठ म्हणजे पुस्तकात जे शब्द दिले ते पाठ करून उपयोग नाही ना, त्याच्यात काय सांगितलं ते पाठवायला काय नसतं. पहिल्याचा अभंगाचा आहे, देवाची द्वारी उभा क्षणभरी तिने मुक्तीचारी साधी. मग देवाचं द्वार कोणतं हे समजून घ्यायला पाहिजे. तसं म्हणजे नुसतं तथाकथित योगी होणं उपयोगाचं, नुसतं हरिपाठ करून उपयोग नाही. मुखदगत आहे तुमचा हरिपाठ, पण त्या हरिपाठाचा एका एका शब्दाचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. तसं त्याने सांगितले की त्याने आपल्या प्राप्त परिस्थितीच्या स्थितीत राहून उत्तम प्रशिक्षणाला खाली कृष्ण भावनेची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करणे योग्य आहे नाही का. आहे त्या प्राप्त परिस्थितीत नाही का आपण काय व्हायला पाहिजे, कृष्णाची प्राप्ती कशी होईल. आता आपल्याला प्राप्त करायचं आहे का हो, प्राप्त नाही का आपल्याकडं. आपल्याला प्राप्ताची प्राप्ती करायची, आपल्याकडे प्राप्त आहे. मग पहिलं झालंय आपण जन्माला यायच्या आधीच आपण परमेश्वर आपल्या बरोबर आहे, म्हणजे तो आत्मा आपल्यामध्ये आहे स्थित. आणि त्या आत्म्याला फक्त जाणून घ्यायचा आहे, अनुभवायचा आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की त्या श्रीकृष्णाच्या मायाशक्तीच्या तावडीतून मुक्त होऊ शकतो. मग त्याला प्राप्त करायची, प्राप्ती करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे त्या परमेश्वराला प्राप्त आहे आपल्याकडं, तो कसा आहे त्याचा अनुभव घ्यायचा आपल्याला. म्हणून पुढच्या श्लोकात सांगितलं 34व्या श्लोकात की इंद्रियस्येंद्रियस्यार्थे, की इंद्रिय आणि इंद्रिय विषय राग द्वेष व्यवस्थित, की यांच्याशी संबंधित आसक्ती आणि विरक्ती तयोर्न वशमागच्छेत यस्य परिपंथिनौ, की आणि विरक्तीने मनुष्याने अशा आसक्ती आणि विरक्तीने प्रभावित होऊ नये.
कारण आत्मसाक्षात्काराच्या मार्गात ते अडथळेच आहेत. पहा, त्यांनी सांगितलं नुसतं आपण त्यांनी केलं म्हणून आपण करायचं असं करू नये, किंवा आता विरक्त मी विरक्त झालोय, मी विरक्त झालं असंही होत नाही. कारण जे कृष्ण भावनातीत आहेत ते स्वाभाविकपणे भौतिक इंद्रिय तृप्तीमध्ये मग्न होण्याकडे कल नसतो त्यांचा. की जे कृष्णमय झालेत त्यांना स्वाभाविक जे कर्म आहे नाही का, त्याच्याकडे त्यांच्या त्या इंद्रिय तृप्तीमध्ये कधीच विषयच नसतो त्यांच्याकडं. कारण विषय तो ज्यांचा झाला नाही, विषय संपतो त्यांच्याकडून. पण जे कृष्ण भावना भावित नाहीत, म्हणजे जे परमेश्वराचं चिंतन करीत नाहीत, त्यांनी शास्त्रामधील विधी निषेधांचे पालन करणे आवश्यक आहे. म्हणजे त्याचं चिंतन करीत नाहीत किंवा तो कसा प्रकारे आहे ते जाणत नाही, त्यांनी काय केलं पाहिजे, जे विधी निषेध सांगितलेत आपल्याला ते पालन केलं पाहिजे. पण अनिर्बद्ध इंद्रिय तृप्ती किंवा भौतिक बंधनास कारणीभूत ठरते नाही का. ही इंद्रिय तृप्ती म्हणजे आपण नाही का सर्व डामडोल पाहतो नाही का, आशा, आपली आशा वाढते. काल ताईंनी एक उदाहरण छान सांगितलं त्याच्यामध्ये, की तुम्हाला 1 रुपया मिळाला की 10 रुपयाची इच्छा होती, 10 रुपये मिळाले की 100ची इच्छा होती, 100 भेटले की 1000 कसे भेटतील, 1000 भेटले तर 10,000 कसे, म्हणजे ती इच्छा वाढत जाते. तृप्ती होती का नाही. ती तृप्ती जशी तुम्हाला भौतिक म्हणजे विषयाकडे नेते, तस ह्या परमेश्वरांनी आज आपल्याला एवढं वाचून झालं, आता काल ताईने जायला आज हे पूर्ण झालं पाहिजे ना. इतकं बरोबर आपण वाचून घेतलं, काय वाचलं हे पण लक्षात काय येत नाही. पा फक्त हे झालं पाहिजे म्हणून वाचायचं नाही. आता आपल्याला वेळ थोडा सांगितला कारण तुम्हाला परीक्षेला आपल्याला बसायचे म्हणून त्याच्यासाठी चालले एवढा कटाटूप, तेही मान्य आहे. परंतु तरी पण आपण परत परत केलं पाहिजे म्हणजे त्यांनी सांगितलं की ह्या इंद्रियाद्वारे भौतिक बंधनास कारणीभूत ठरते इंद्रिय तृप्ती. आणि मग जो शास्त्रातील विधी निषेधाचे पालन करतो तो इंद्रियाद्वारे बद्ध होत नाही. म्हणजे शास्त्राचं जो पालन जो करतो ना ते इंद्रियांमध्ये बद्ध होत नाही. कारण लैंगिक उपभोग ही एक बद्ध जीवासाठी अत्यावश्यक बाब आहे. तर विवाह बंधनाखाली लैंगिक भोगास अनुमती देण्यात आली आहे. बघा, विवाह बंधन झालं तर तेही सांगितले, कारण आपली पुढची चालण्यासाठी बघा शास्त्राच्या आदेशानुसार मनुष्याला आपल्या पत्नीशिवाय इतर कोणत्याही स्त्री बरोबर बघण्यास मनाई आहे. कारण इतर सर्व स्त्रियांना त्याने माते समान मानले पाहिजे. पण असे आदेश असतानाही मनुष्याचा परस्त्री संबंधात ठेवण्याकडे जर कल असेल नाही तर तो काय होतो, प्रवृत्ती निग्रहित करणे आवश्यक आहे. असे विचार काय करायला पाहिजे, आपण मनातून काढले पाहिजेत म्हणे. कारण नाही तर त्या आत्मसाक्षात्काराच्या मार्गामध्ये विघ्नकारक बनतात. जे आपल्याला धर्माने सांगितलेले बघा, स्त्री संघ करायचा कोणाबरोबर, फक्त पत्नीशी. बाकी इतर स्त्रिया सर्व माते समान किंवा इतर पुरुष सगळे पित्या समान सांगितलंय. त्याप्रमाणे आपल्या जर आत्मसाक्षात्कार करायचा करून घ्यायचा असेल तर त्यांनी सांगितलेल्या नियमातच राहायला पाहिजे. वेळ सांगावर का ताई झाला की, म्हणून जोपर्यंत भौतिक शरीर आहे तोपर्यंत भौतिक शरीराच्या गरजा पुरविण्यास अनुमती आहे नाही का. जोपर्यंत संसार आहे म्हणजे आपल्याला शरीर आहे, मग शरीराच्या गरजा पुरवल्याच पाहिजे. कारण जेवण तर आपल्याला पाहिजे, जे आहे ते चालू विहित कर्म ते केलं पाहिजे म्हणे. परंतु ज्या गरजा शास्त्रीय विधी विधानानुसारच भागविण्यास अनुमती आहे, या गरजा पण विधिविधान सांगितले त्याप्रमाणेच भागवण्यास अनुमती दिलेली आहे. परंतु या गरजा शास्त्रीय विधीनुसार भागवण्यास अनुमती आहे. आणि तरी अशा विधी निषेधांवर आपण विसंबून राहू नये. अशा विधी निषेधांवर आसक्त न होता मनुष्याने त्याचे पालन केले पाहिजे. कारण ज्याप्रमाणे राजमार्गावरही नेमक्या अपघाताची शक्यता असते, त्याप्रमाणे विधी निषेधानुसार केलेल्या इंद्रिय तृप्तीनेही तो वाम मार्गाकडे जाऊ शकतो. नुसतं आपण सांगितले तेवढंच करत बसल्यात पण अर्थ नाही म्हणून सांगितलं. कारण त्यांनी पण काय वेळेस
नाही का. त्यांनी सांगितलं की तुम्ही काय करा, श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका, श्रद्धेनुसार चाल. कारण काही ठिकाणी बघा आपण पाहतो अंधश्रद्धा जास्त सुळसुळाट होती. श्रद्धेवरती ध्यान न ठेवता अंधश्रद्धेवरती जाऊ नका. राजमार्गाने काळजीपूर्वक रक्षण केले जाते, तरी अशा अत्यंत सुरक्षित रस्त्यावर काहीच लोक नसल्याची कोणीही आम्ही देऊ शकत नाही. जरी तुम्ही अगदी सांगितले मी नाही का ग्रंथात सांगितलं तर तुम्ही शास्त्रात सांगितलं तसं जरी चालत असलात तरी पण तिथं धोका आहे. म्हणून नियंत्रित इंद्रिय तृप्ती केल्यानेही पतन होण्याची शक्यता असते. बरं त्याही मार्गाने काय होतं आपण आपलं पतन होऊ शकतं. म्हणून या नियंत्रित इंद्रिय करण्याची आसक्ती सर्व प्रकारे टाळलीच पाहिजे. ज्या वेळेस सांगितले त्याच वेळेस आपण ते काम केले पाहिजे त्यांनी सांगितलं. आणि कृष्ण भावनेची आसक्ती ठेवल्याने मग श्रीकृष्णाच्या प्रेममय सेवेमध्ये नेहमी कर्म करण्याचे मनुष्य सर्व इंद्रियजन्य कृत्यापासून अनासक्त होतो. म्हणून इंद्रियांच्या आसक्तीपासून अनासक्त होण्याचा मूळ उद्देश म्हणजे कृष्ण भावनेच्या सहवासित होणे, नाही का. या इंद्रियांपासून बघा, इंद्रिय आपल्याला आकळता येईल का? नाही येणार. कारण पहिलं मन आकळ. त्यांनी सांगितलं पहिलं मन मला वा, मन माझे मीचे करी माझे भजनी प्रेम धरी. पहिलं मनाला मला वा म्हणे, आणि मग तुला काय होईल, इंद्रिय आकळल्या जातील. म्हणून पुढच्या श्लोकात सांगितलं 35वा श्लोक की इतरांच्या कर्माचे उत्तम रीतीने पालन करण्यापेक्षा स्वतःच्या नियत कर्म, नियमित नाही का, नियत कर्माचे म्हणजे दोषयुक्त असले पाहिजे. पहिलं स्वतःच कर्म दोषयुक्त असलं पाहिजे. इतर काय करतात ते नका पाहू. आणि ज्या अधिक पालन करणे अधिक श्रेयस्कर आहे. स्वतःचे कर्म करताना जरी एखाद्याचा विनाश झाला तरी दुसऱ्याचे कर्म करण्यापेक्षा ते श्रेयस्कर आहे. कारण दुसऱ्याच्या मार्गाचे अनुकरण करणे म्हणजे भयावह असते. त्यांनी केलं म्हणून आपण करू नये. त्यांनी का केलं ते त्याला माहिती. आपण काय करायला पाहिजे. जर समजा तुम्ही उदाहरण द्यायचं म्हणलं तर एखादा गाडी चालवणारा अगदी एक्सपर्ट आहे. तुम्ही गाडी बसलात आणि म्हणलं दे इकडं मी पण गाडी चालवतो, तुझं अनुकरण मी करतो, तू जसं चालव तुझं पाहून मी चालवतो. जमेल का? नाही ना जमणार. ते करतात पण त्याच्यासाठी तुम्हाला शास्त्र शुद्ध शिक्षण घ्यावं लागेल, तेव्हा तुम्हाला ते जमेल. तसं त्यांनी सांगितले की म्हणून मनुष्याने इतरांच्या नियत कर्माचे अनुकरण करण्यापेक्षा स्वतः पूर्णपणे नाही का पहिलं स्वतः शिकलं पाहिजे. शाळेमध्ये जर गेलो आपण लहानपणात नाही, ज्याप्रमाणे लहान मुलाला शाळेत घालतात त्याला उभी लाईन वर आडवी लाईन वर नाही का, नंतर मग एक कसा काढायचा शिकवतात. त्या डायरेक्ट एक काढ म्हणतात, नाही एक शून्य काढ एक उभी लाईन मार असं शिकवतात का? तसं आपल्याला पण त्यांनी सांगितलं की तुम्ही काय कर, तुझं काय कर्म आहे, तुला काय काम करायला सांगितलंय ते कर. आणि मग भौतिक दृष्ट्या प्रकृतीच्या गुणाच्या प्रभावाखाली मनुष्याच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीला अनुसरून सांगण्यात आली कर्मे म्हणजे नियत कर्म. म्हणजे भौतिक दृष्टीने जे आपल्या प्रकृतीच्या गुणांनी नाही का, आता आपण जे आपले गुण आहेत त्या गुणाच्या प्रभावाखालीच मनुष्याला मानसिक आणि शारीरिक स्थिती अनुसरूनच सांगण्यात आली कर्म, मग त्याला नियत कर्म म्हणते. म्हणून आध्यात्मिक कर्म म्हणजे श्रीकृष्णाच्या दिव्य सेवेसाठी आध्यात्मिक गुरुने दिलेल्या आज्ञेनुसार केलेली कर्म. परमेश्वराची जर सेवा करायची असेल आध्यात्मिक म्हणजे की जे भगवान श्रीकृष्णाचं सेवा करायची त्याला आध्यात्मिक गुरु पाहिजे. बघा असे गुरु भरपूर आहेत. तर आपण चांगलं पाहू गेलं तर श्री दत्त गुरूंनी 24 गुरु केले आपण वाचतो गुरुचरित्रात नाही का. पण आध्यात्मिक गुरु कोण आहेत त्यांचे, आहे का कोणाला माहिती? हा ताई कोणाचे विचारलं ताई? सगळ्यांनाच विचारला श्री गुरूंचे आध्यात्मिक गुरु कोण आहेत? काय समजलंच नाही. कोणाचे गुरु? दत्तात्रयांचे दत्त गुरूंचे 24 गुरु जे आहेत
हे आध्यात्मिक हा नाहीये, त्याच्या व्यतिरिक्त एक गुरु गुरु आहे असं त्यांचं म्हणणं. हा आध्यात्मिक गुरु कोण आहे आत्मदेव, अध्यात्म, हम्म. हा आत्मदेव म्हणजे त्यांचे स्वतः गुरु आध्यात्मिक आहे. गुरु. हा अध्यात्मगुरु, आत्मगुरु हा म्हणजे कोण आहेत? स्वतः गुरु आहे, म्हणजे स्वतः मुक्त होणं, नाही, आपण करा सोडवणं. दत्त गुरूंचे आध्यात्मिक गुरु हम्म कोण आहेत? दत्त गुरूंना उपदेश कुणाकडनं झाला? नाथ हा नाथ दत्त गुरूंना उपदेश कुणाकडनं झाला? वच्छंद्रनाथ नाथ नाथ म्हणते. नाही नाही, त्यांचे वडील आत्री ऋषी हे त्यांचे आध्यात्मिक गुरु आहेत. आलं लक्षात? त्यांचे वडीलच त्यांचे गुरु झाले. जसे भगवान श्रीकृष्णांचे गुरु कोण आहेत? सांदीपनी. हा सांदीपनी. रामाचे वशिष्ठ, तसे दत्त गुरूंचे त्यांचे अत्रि अत्रिऋषी ऋषी. गुरु होते. हा मग जसं आपल्याला गुरु करायचे म्हणले की आपल्याला त्यांची परंपरा माहिती पाहिजे. त्यांची परंपरा आपल्याला कुणाकडनं आलं, कसं आलं ते कळलं पाहिजे. आपण जे करतोय सद्गुरु, त्यांची परंपरा काय, त्यांना कुणाकडनं आले. बघा आपल्या याच्यात ज्ञानेश्वरीत गेलेत 4 संप्रदाय सांगितले. आनंद संप्रदाय, स्वरूप संप्रदाय, चैतन्य संप्रदाय, नाही का, नाथ संप्रदाय. मग असं त्या कोणत्या संप्रदायातून आलेलं आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. तसे त्यांचे दत्तगुरूंचे अत्रि ऋषी आहेत आणि अत्रि ऋषींचे ब्रह्मा उपदेशी ब्रह्मा आहे, स्वतः ब्रह्मदेव, नाही का. मग असं आपल्याला त्यांच्याकडनं आलेली गुरु परंपरा माहिती पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही काय करा, ज्यांना आध्यात्मिक गुरु, बघा आध्यात्मिक कर्मे म्हणजे श्री कृष्णाच्या दिव्य सेवेसाठी आध्यात्मिक गुरुचे ने दिलेल्या आज्ञेनुसार केलेली कर्मे हो. मग त्यांची सेवा करायची म्हणल्यानंतर त्यांनी दिलेले जे कर्म आहे ते केलं पाहिजे. परंतु भौतिक असो व आध्यात्मिक असो, आता हे भौतिक गुरु झाले, आपण बाकीचे म्हणजे म्हणतो ना, आता श्री गुरूंनी केले, भौतिक गुरु झाले दत्त गुरूंनी, नाही का. कुमारिका केली, बालक केलं, सगळ्या 24 गुरु केले, ते भौतिक गुरु झाले. पंचतत्वाला गुरु केले. पण म्हणजे मनुष्याने दुसऱ्याच्या नियत कर्माचे अनुकरण करण्यापेक्षा मृत्यूच्या अंतिम क्षणापर्यंत आपल्याच नियत कर्मामध्ये दृढ राहिलं पाहिजे. अंतिम क्षण सांगितला, मृत्यूचा अंतिम क्षण कधी येतो? आपला शेवटचा क्षण ज्यावेळेस आपला शेवटचा श्वास जाईल त्यावेळेस. मग त्या श्वासावरती आपण शेवटपर्यंत काय व्हायला पाहिजे? अंतिम क्षणापर्यंत आपल्याच नियत कर्मामध्ये दृढ राहायला पाहिजे. म्हणजे निश्चय आपला राहायला पाहिजे, त्याच्यावरती लक्ष राहायला पाहिजे. बघा श्वासावरती त्याने आपला नियत कर्म म्हणजे आपला श्वास सहज होणारा आहे ना, नियत कर्म आहे ना आपलं ते श्वास. जे जसं कानाने ऐकणे, डोळ्याने पाहणे, मुखाने बोलणे किंवा श्वास नियत कर्म आहे, ते कुणाकडनं केलं जात नाही. म्हणजे दुसऱ्याच्या कर्मामध्ये ते येत नाही. तसं ते म्हणे तुम्ही अनुकरण करण्यापेक्षा मृत्यूच्या अंतिम क्षणापर्यंत आपल्याच नियत कर्मामध्ये दृढ राहायला पाहिजे. म्हणून आध्यात्मिक स्तरावरील कर्मे आणि भौतिक स्तरावरील कर्मे ही भिन्न असू शकतात. बघा आध्यात्मिक स्तरावरची कर्मे वेगळी आहे आणि भौतिक स्तरावरची कर्मे वेगळी आहे. परंतु कर्म करण्यासाठी जे कर्मकर्त्यांना अधिकृत मार्गदर्शनानुसार आचरण करण्याचे तत्व नेहमीच उत्तम असते. की अधिकृत म्हणजे सद्गुरु कृपेने झालेले ज्ञान, त्या ज्ञानानुसार चालल्यानंतर त्या मार्गदर्शनानुसार आचरण करण्याचे तत्व, ते तत्व. मग तत्व म्हणजे तत्वमसी वाक्य, महावाक्य सांगितलं या ज्ञानेश्वरीच आहे पाहते. पण त्यांनी झालं गुरुविना अनुभव कैसा करे, गुरुशिवाय ज्ञान प्राप्त नाही. म्हणून करण्यासाठी अधिकृत मार्गदर्शन आचरण करण्याचे तत्व नेहमीच उत्तम असते. जेव्हा मनुष्य भौतिक गुणांच्या आधिपत्याखाली असतो तेव्हा त्याने आपल्या विशिष्ट परिस्थितीनुसार
शास्त्राच्या नियमांचे पालन केले पाहिजे. मग ज्यावेळेस तो भौतिक व्यवहार करत असतो ना, त्यावेळेस आध्यात्मिक विचार तिचा आणून उपयोग होईल का? तुम्ही एखादा व्यवहार करताय, मग त्या परिस्थितीनुसार तो व्यवहार केला पाहिजे. तिथं अध्यात्म आणून चालणार नाही, किंवा आध्यात्मिक व्यवहार येणं चालणार नाही म्हणे. म्हणून नियमांचे ते पालन आहे ते केलंच पाहिजे, पण त्याचे अनुकरण केलं तर त्याने इतरांचे अनुकरण करू नये. इतर काय करतात ते न पाहता त्या वेळेनुसार जे करणं गरजेचं आहे ते केलं पाहिजे. उदाहरण दिलं त्यांनी की सत्वगुणामध्ये असणारा ब्राह्मण अहिंसक असतो, तर क्षत्रिय हा राजसिक गुणामध्ये असल्यामुळे त्याला हिंसक बनण्याची मुभा आहे. उदाहरण दिलं त्यांनी, कर्म सांगितलं ज्याप्रमाणे ब्राह्मणाचं कर्म काय, मग ब्राह्मणाला अहिंसक आहे, तो सत्वगुणामध्ये तो अहिंसक आहे, तर तो मुभा आहे त्याला, परंतु अहिंसक तत्वाचे पालन करायचे. परंतु क्षत्रियाला हिंसक बनण्याची मुभा सांगितली, कारण त्याचा धर्म काय क्षत्रिय, तो कर्म काय क्षत्रिय असल्यामुळं त्याला हिंसा केलीच पाहिजे. म्हणजे असतं म्हणजे त्याची बरोबरी बंदच केलं ते. एक मिनिट हा. जास्त अहिंसक तत्वाचे पालन करणाऱ्या ब्राह्मणाचे अनुकरण करण्यापेक्षा क्षत्रियाने हिंसक नियमांचे पालन करते वेळी पराभूत होणे हेच त्याच्यासाठी श्रेयस्कर आहे, नाही का? आता क्षत्रिय धर्म आहे, त्याचा क्षत्रिय आहे, आणि तो जर युद्धामध्ये म्हणला की नाही नाही मी हिंसा करणार नाही, नाही का, पण ते योग्य आहे का? ब्राह्मणाचं अनुकरण करून त्याला चालणार नाही. तसं त्याचं काम काय आहे ते की त्याला पराभूत झाला तरी चालत, परंतु त्याचं काम जे आहे ते त्यांनी म्हणजे कर्म जे आहे ते केलं पाहिजे. म्हणून प्रत्येकाने आकस्मिकपणे आपली हृदय शुद्धी न करता क्रमाक्रमाने करावी. तरी जेव्हा एखादा भौतिक गुणाच्या पलीकडे जातो आणि पूर्णपणे कृष्ण भावने स्थित होतो, तेव्हा प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तो कोणतीही गोष्ट करू शकतो. ज्यावेळेस तो भौतिक गुणांच्या पलीकडे जातो, पण पूर्ण कशामुळं? परमेश्वराचं चिंतन करून, नाही का, कृष्णाच्या मार्गदर्शनाखाली, म्हणजे त्याचं चिंतन करून मग तो अध्यात्म गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तो कोणतीही गोष्ट करू शकतो. सद्गुरूंनी जी जी आज्ञा केलेली आहे ती तो करू शकतो. म्हणून कृष्ण भावनेच्या अशा परिपूर्ण अवस्थेमध्ये क्षत्रिय ब्राह्मणाप्रमाणे कार्य करू शकतो. जसा ब्राह्मण अहिंसक आहे सत्वगुणामुळं, परंतु क्षत्रियाचा कर्म काय आहे, क्षत्रिय धर्म काय आहे, त्या कर्माप्रमाणे त्याला हिंसा जरी करावी लागली तरी पण त्यांनी ब्राह्मणाचं अनुकरण करणं योग्य नाही. परंतु त्याच्यामुळे जर त्याला पराभव जरी झाला तरी ते श्रेयस्कर सांगितले. तसं दिव्य आध्यात्मिक स्तरावर भौतिक जगतातील विषमता लागू पडत नाही. उदाहरण सांगितले त्यांनी, विश्वामित्र हे मूलतः क्षत्रिय होते, पण नंतर त्यांनी ब्राह्मण म्हणून कार्य केले. क्षत्रिय होते ते विश्वामित्र, ब्राह्मण म्हणून त्यांनी कार्य केलं. तर परशुराम हे मूळतः ब्राह्मण होते, पण नंतर त्यांनी क्षत्रिय म्हणून कार्य केलं. मग दिव्य स्तरावर स्थित असल्याने ते याप्रमाणे करू शकले. पहा, त्यांनी तेवढी तप केली, नाही का, त्यामुळे त्यांना ते करता आलं. पण जोपर्यंत एखादा भौतिक स्तरावर आहे तोपर्यंत त्याने भौतिक प्रकृतीच्या गुणानुसार कर्म केलेच पाहिजे. जोपर्यंत आपण भौतिक म्हणजे व्यावहारिक जगतात चाललोय तोपर्यंत काय केलं पाहिजे, कर्म आहे आपलं वीर कर्म ते केलंच पाहिजे. त्याचबरोबर त्याला कृष्ण भावनेची पूर्ण जाणीव असणे आवश्यक आहे. म्हणून त्याला ते परमेश्वराचं चिंतन हे केलंच पाहिजे. पुढच्या श्लोकात सांगितलं की अर्जुन म्हणाला की हे वृष्णीस वंशजा,
भगवंतांना म्हटलंय की कशामुळे मनुष्य त्याची इच्छा नसताना जणू काय बळेच पाप कर्मे करण्यास प्रेरित होतो, की देवा जीव का बरं त्याची इच्छा जरी नसली तरी का बरं पाप कर्म करतो? मग जीव हा भगवंताचा अंश असल्यामुळं मूलतः आध्यात्मिक विशुद्ध आणि सर्व भौतिक कल्मशांपासून मुक्त असतो, नाही का? तो परमेश्वराचाच अंश आहे ना. मग तरी पण तो स्वभावतः जर भौतिक जगाच्या पापामुळे प्रभावित होत नाही. तो जन्माला आल्याबरोबर पाप करतो का? नाही. परंतु तो जेव्हा भौतिक प्रकृतीशी संबंधित असतो ना, तेव्हा तो निसंकोचपणे अनेक पापमय मार्गाचे आचरण करतो. मग कधी कधी या प्रकारचे आचरण करण्याची त्याची इच्छाही नसते. तर उदाहरणार्थ आपण पाहतो चोर. चोर काय जन्मतात चोरी करतो का हो? जन्माला येतो का चोरी करायला? नाही ना. पण तो भौतिक म्हणजे त्याची परिस्थितीनुसार तो चोरी करतो. कुणाला वाईट कर्म करायची इच्छा असते की मनापासून? नाही. परंतु तो त्या कर्मामध्ये बघा, गेल्या जन्मीचं सुकृत आपला असेल, गेल्या जन्मी जर आपण पाप कर्म भरपूर केली असेल तर या जन्मात पण त्याच सावली पडते. तसं इच्छा जरी नसली तरी या सजीवाच्या विकृत स्वभावाबद्दल अर्जुनाने श्रीकृष्णांना विचारलेला प्रश्न समर्पक होता, की जरी काही वेळा जीवाला पाप करायचे नसले तरी त्याला बळेच पाप करण्यास भाग पाडले जाते. तथापि पाप कर्म करण्यास अंतर्यामी परमात्मा प्रेरित करीत नसून इतर कारणांमुळे पाप कर्मे घडतात. त्यांनी सांगितलं की तो अंतर्यामी परमात्मा पाप करायला सांगत नाही, कारण आपल्या कर्मानुसार ते पाप घडत असत. जसं जैसे कर्म केले त्याची भोगा आली, उपजले मेले ऐसे किती, एका जनार्दनी नाही आता याती सुखाची विश्रांती हवी संगे. की जे जे कर्म केले त्याच्यामुळे आपल्याला पाप कर्म करा. मग चांगलं वाईट कर्म आपण केलं ते आपल्याला माहित आहे का? थोडक्यात उदाहरणच द्यायचं म्हणलं तर भीष्म, नाही का, पितामह भीष्म, ते शेवटच्या काळामध्ये मृत्यूशयेवरती पडल्यानंतर बाणाच्या शयेवरती झोपले होते. का झोपले होते? पूर्वजन्मी त्यांनी चालता चालता एका सरड्याला उचलून काय केलं, सरडा आडवा आला आणि त्या सरड्याला उचललं बाणाच्या टोकावरती आणि असं उचलून फेकलं त्यांनी. तर तो जाऊन तार कंपाऊंड असतं का, तार कंपाऊंडच्या तारेवर जाऊन पडला आणि त्या तार कंपाऊंड वरती पडल्यानंतर तो त्या स्थितीमध्ये मरण पावला. आणि त्याचं प्रायचित्त म्हणून बघा भीष्म 6 महिने त्यांना मृत्यू बाणाच्या शयेवरती झोपवण्यात. आणखी दुसरी वेगळी गोष्ट आहे बरं त्याची, हा बरं का ताई, आणखी वेगळी हा गोष्ट आहे त्याची. हा 97 जन्म होता भीष्माचा. राजा होते ते जेव्हा. हो 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 मग राजा होते तर मग म्हणे श्रीकृष्ण विचारतात, म्हणे मला का बरं, म्हणे मी एवढं काहीच पाप केलं नाही, म्हणे मला का बरं असं जन्म मिळाला बा, मला का बरं मृत्यू समय याच्यावर पडलं, बाणावर पडावं लागलं म्हणे. मग त्यांनी सांगितलं म्हणे तुझे 97 जन्म होता म्हणे तुझा, आणि तू राजा होता म्हणे, आणि आपल्या नगरामध्ये हे आला म्हणे, नाग आला म्हणे, नागराज आला म्हणे, तर ते नागराजला तू सोडून द्यायला सांगितलं म्हणे रक्षकांना. त्या रक्षकांनी उचलला आणि तो काट्याच्या यावर टाकला, वडांगी, काठाची वडांग असते ना त्याच्यावर टाकला म्हणे, म्हणून तुला हे मृत्यू समय तुला बाणावर झोपावं लागलं म्हणे. असं अशी बी गोष्ट एक श्रीकृष्णाची. हा हा ते बरोबर आहे. आता तर त्याची थोडक्यात बी मी आहे. आता उदाहरण सांगितलं की आपल्या सर त्याची पण आहे, गेल्या आणि ही पण गोष्ट ऐकली मी. हा अनेक असे उदाहरणं आहेत की बाबा की ते कर्म त्यावेळेस केले बघा, किती जन्म गेले, मग त्या जन्माचं गेल्या आपल्या एका जन्माचं नाही, आपण 84 लक्ष योनी फिरून आलो. मग या 97 जन्म होते. 84च्या जन्मात प्रत्येक जन्मामध्ये काहीतरी पाप पुण्य आपल्याकडनं घडलं, म्हणून त्या पापाचं या जन्मामध्ये तुला निवारण करावं लागलं म्हणे. मग ह्या जन्मात ते भोग बघावं लागतात. आपण म्हणतो की असं का झालं, कशामुळे झालं, ह्या जन्मात मग आपण त्यांनी काही केलं विचारलं नाही म्हणतो.
हा त्यांनी मी विचारलं देवाला, मग आम्ही तर काहीच पाप केलं नाही बा, हे का बरं असं झालं? भीष्मांनी विचारलं होतं. हा विचारलं होतं, पण मी आपलं थोडक्यात सांगत होते की बाबा ते जन्म ते कर्म भीष्मांना या जन्मात म्हणजे त्यांना भोगावं लागलं. झोपावं लागलं. मी आपलं थोडक्यात उदाहरण देत होते की बाबा चला की बाबा लक्षात येते की ते कर्म आपलं, आपण म्हणतो या जन्मात आपल्याला असा त्रास का, आपण पाप का आपल्या हातून करतो, त्याच्यासाठी सांगितलं गेलं. काय बोलताय? ते श्रीकृष्णाला विचारायचे बा ते, असं का काय असं का झालं बा, असं ते श्रीकृष्णाला विचारायचे बा असं. हा 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 की आपण गेल्या जन्मी जर काय केलं असेल तर ते ह्या जन्मामध्ये भोगावं लागतं. एकदा तो गुरुचरित्रामध्ये एक विषय गेलेला आहे की श्रीपाद स्वामी आपला संदीप नावाचा असतो, शिष्य असतो, दीपक दीपक, आणि त्याची हा परीक्षा देईल. हा आहे ती गोष्ट आहे. कालच हा वाचली. त्याची परीक्षा घ्यायची म्हणून त्यांनी स्वतःला पायाला फोड आणली, काशी हो क्षेत्री गेले हो आणि हो मग त्यांनी सांगितलं की बाबा तू मधीच लावलं की तू भिक्षा मागून आणली ना, एवढीच का मागून आणली, कमीच का आणली, खायचे नाही, फेकून हा द्यायचे, असं करायची. हा नाही, आणि ज्या वेळेस त्यांच्या पायाला फोड्या येतात आणि मग ते स्वच्छ करण्यासाठी सांगायचं, रोज करायचं सगळं. आणि देवाच्या पण मंदिरात विश्वेश्वराच्या मंदिरात जाऊन पूजा करायचा. तर स्वतः विश्वेश्वर येतात आणि म्हणतात मी तुझ्यावरती प्रसन्न झालो, नाही का, तुला काय मागायचं ते माग, तू इतकी गुरुसेवा करतोय. त्यावेळेस तो म्हणतो मला तुम्हाला मी बोलवलंच नाही, मी तुम्हाला सांगितलेलं नाही, मला काही नकोय. पण म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर आले तरी तो म्हणला मला तुमच्याकडून काही नको, वर माग, मला काही नको, मला काय मिळू दे, फक्त गुरुची सेवा करायला मिळू दे, एवढंच पाहिजे, बाकी काय. म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर जरी आला तरी गुरुच्या पुढे ते काय केलं, त्यांना तुच्छ समजलं. मग संततेची देवतेची संत ऐसे वेदचारी बोलत आहे, ब्रह्मा डोळसा ते वेदार्थ न कळे, ते आंधळे व्यर्थ होती, वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष, वेदे नाही ऐसे सांगितले. बघा, ब्रह्माला सुद्धा कन्येवरती त्यांनी प्रभावित झाला, ब्रह्मदेव सुद्धा. मग जिथं ब्रह्मदेवाची ही परिस्थिती, आपल्यासारख्या भोळ्या बाळ्या जीवांची काय स्थिती बनेल, नाही का. मग हे पाप करायला कोण सांगतं का? नाही. परंतु पूर्वजन्मीचं जर असेल तर ह्या जन्मामध्ये म्हणजे तुम्हाला भोगावेच लागतात. म्हणून पुढील श्लोकात भगवंतांनी सांगितले की ज्यावेळी एखादा जीव भौतिक सृष्टीच्या संपर्कात येतो ना, तेव्हा तो रजगुणाच्या संघामुळे म्हणजे त्याच्या श्रीकृष्णाशी असणाऱ्या शाश्वत प्रेमाचे रूपांतर कामविकारात होते. रजोगुण जर असेल, रजोगुणी 3 गुणाचा असतो बघा, आपल्यात प्रत्येकामध्ये 3 गुण आहेत, सत्व, रज आणि तम. परंतु त्या जसं आपल्या संघात, नाही का, आपल्या संगतीत जर रजोगुणी असेल तर आपण त्याच्या विचाराप्रमाणेच राहतो आणि शाश्वत प्रेमाचे रूपांतर कामविकारात होते. आपण सांगतो संगत कुणाची करावी, तर संत संगतीचे काय तोरपण, नाही का. संताची संगत केली त्याचं तोरपण किती. हा, पण संगत जर केली तर संताची करावी सांगितलं. पण आपण जर आयरागेरांची शब्द संगत केली त्याच्यावरून फायदा तर होणार नाही, पण अधोगतीला मात्र जाऊ. पण दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले, ज्याप्रमाणे आंबट चिंचेच्या संपर्कात जर गेलं तर दुधाच्या दह्याचं रूपांतर होते. त्यांनी उदाहरण दिलं, जर आंबट जर चिंच जर दूध आणि दही जवळ ठेवलं आंबट, तर काय होतं, दुधाचं दह्यात रूपांतर होते. त्याप्रमाणे त्याच्या भगवंताशी असणाऱ्या प्रेम भावनेचे रूपांतर कामविकारात होते. बघा, वाईटाची संगत धरली, दुर्जनाची संगत धरली तर दुर्जन होशील, आणि सज्जनाची संगत धरली तर सज्जन होशील म्हणे. परंतु नंतर कामाची जेव्हा तृप्ती होत नाही, आता हे बरोबरच राहते 6 जण भाऊ, काम, क्रोध, लोभ, मोह, माया, अहंकार, नाही का. मग त्यांच्या बरोबर असल्याने
क्रोधाचे रूपांतर मोहात होते, कामाची तृप्ती नाही झाली तर. आणि मग मोहामुळे भौतिक अस्तित्व चालूच राहते. मोह उत्पन्न झाला की हे मिळू दे ते मिळू दे चालू राहतात. म्हणून काम हा जीवाचा महाशत्रू सांगितलाय. आणि केवळ हाच काय विशुद्ध जीवाला भौतिक जगतात गुरुपटून राहण्यास प्रेरित करतो. कोण? काम. आणि क्रोध हा तमोगुणाचे प्रगटीकरण करतो, म्हणजे राग नाही का, द्वेष. आणि प्रकृतीचे गुण स्वतःला क्रोध आणि तत्सम विकारांच्या रूपात प्रगट करतात. म्हणून जर रजगुणाचे तमोगुणात अधःपतन करण्याऐवजी त्याची जगण्याच्या आणि कर्म करण्याच्या विधीद्वारे सत्वगुणाप्रत उन्नती केली तर मनुष्याचे क्रोधामुळे होणाऱ्या अधःपतनापासून आध्यात्मिक आसक्तीद्वारे रक्षण होऊ शकते, नाही का. तुम्ही जे होणार जे कार्य आहे ते करून काय केलं पाहिजे, आध्यात्मिक आसक्तीद्वारे रक्षण करायचं असेल तर सत्वगुणाप्रत म्हणजे सात्विक माणसाच्या सानिध्यात राहायला पाहिजे किंवा विचारात राहायला पाहिजे. म्हणून पुरुषोत्तम श्री भगवाने आपल्या नित्य वृद्धिंगत होणाऱ्या आध्यात्मिक आनंदासाठी स्वतःला अनेक रूपांमध्ये विस्तारित करतात. आणि जीव हे याच आध्यात्मिक आनंदाचे अंश आहे. जीवाला जर सुख कुठं पाहिजे असेल तर आध्यात्मिक ज्ञानामध्ये आहे. आणि जीव काय आहे, ते आध्यात्मिक ज्ञानाचे आनंदाचे अंश आहेत. आणि जीवांना आंशिक स्वातंत्र्य आहे, परंतु आपल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग केल्यामुळे जेव्हा त्यांचा सेवाभाव इंद्रिय भोग करण्याच्या प्रवृत्तीमध्ये रूपांतरित होतो तेव्हा ते कामाच्या आधिपत्याखाली येतात. त्यांचा सेवाभाव जो असतो, श्रीपाद श्री वल्लभांच्या ह्याच्यात सांगितले बघा, ते एक दृष्टांत गेलाय. दोघं मित्र दत्तगुरूंच्या समोर म्हणजे मंदिरामध्ये पत्ते खेळतात. आणि त्या पत्ते खेळण्याच्या डावामध्ये एक जण हारतो, नाही का. आणि तो हारतो, ते काय म्हणतो, एक डाव पिवळू. आणि त्याच्यामध्ये काय लावतो तो सगळं हारतो. आणि दुसरा मित्र त्याला म्हणतो की माझी बायको सुद्धा मी डावरला. मग त्यावेळेस तिथं दुःख निर्माण होईल का सुख निर्माण होईल म्हणे. पण त्याचं कर्मफळ, आता ब्राह्मण असून जर असे वागले तर म्हणे त्याला काय होते, ती कामवासना तयार झाली आणि त्याची पूर्ती करण्याच्या प्रयत्नात निष्फळ झाल्यामुळे जीव आपल्या वास्तविक स्वरूप स्थितीबद्दल जिज्ञासू होता. मग त्यांना श्रीपाद स्वामी काय करतात, पुढे जाऊन श्रीपाद श्री वल्लभ, की त्याची प्रायचित्त त्यांना दुसऱ्या जन्मात येऊन भोगावं लागलं. तसं ही जिज्ञासा म्हणजे वेदांत सूत्राचा प्रारंभ आहे. वेदांत सूत्राच्या आरंभीस म्हटले आहे की अथा तो ब्रह्म जिज्ञासा, म्हणजे मनुष्याने परमतत्वाबद्दल जिज्ञासा करावी. परमतत्व काय, की श्रीमद भागवतात ब्रह्म याची व्याख्या पुढील प्रमाणे सांगितली की जन्माद्यस्य यतो वया जितरतश्च, म्हणजे परब्रह्म हे प्रत्येक गोष्टीचे उत्पत्ती स्थान आहे. म्हणून कामाचा उगमही परब्रह्मामध्येच होतो. यास्तव जर कामाचे रूपांतर परब्रह्मावरील प्रेमामध्ये केले अथवा कृष्ण भावनेमध्ये केले किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर श्रीकृष्णाच्या सेवेसाठी सर्व गोष्टींची अपेक्षा ठेवल्यास काम आणि क्रोध या दोन आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते का. जर तुम्ही म्हणे त्याचं श्रीकृष्णाचं काही काम करा, त्याचं काय करा, स्मरण करा आणि तो सहजच आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होतो. म्हणून भगवान श्रीराम यांना अनन्य सेवक हनुमान याने रावणाच्या स्वर्णलंकेला भस्मसात करून आपला क्रोध प्रदर्शित केला. परंतु असे केल्याने तो भगवंताचा महान भक्त बनला. या ठिकाणी श्रीमद भगवद्गीतेतही भगवान आपल्या संतुष्टीकरिता अर्जुनाला शत्रूवर क्रोधित होण्यासाठी प्रेरित करीत आहे. म्हणून काम आणि क्रोध जेव्हा कृष्ण भावनेमध्ये उपयोगात आणले जातात तेव्हा ते आपले शत्रू नसून मित्र होतात. आता काम आणि क्रोध, क्रोधामध्ये कंस मोक्षाला प्राप्ती भेटली की नाही त्याला क्रोधाने तो भगवंताचं नामस्मरण करत कंस. उदाहरण द्यायचं तर हिरण्यकशिपू, क्रोधामध्ये परमेश्वर प्राप्ती त्याला झाली. तसं म्हणे तुम्ही क्रोधात जरी असला तरी काय करा, परमेश्वराचं चिंतन करा.
कारण त्यांचं कळत न कळत चिंतन केलं गेलं हिरण्यकशिपूचं परमेश्वराच्या हातून वध झाला नाही का. तसं कंसाने पण कळत न कळत त्याच्याकडून भगवान श्रीकृष्णाला ते हे करण्यात आलं, त्याचं चिंतन झालं कळत न कळत आणि त्याचा वध झाला भगवान श्रीकृष्णाच्या परमात्म्याच्या हातून आणि त्यांना मोक्ष प्राप्ती भेटली. पण पुढच्या श्लोकात सांगतात की जीवावर 3 थांबूयात प्रकारच्या ताई आशा आपण. झाल्या. आपण थांबायचं थांबूयात इथे झालं आता. आता. हो. हा, किती ठीक राहिले आहे. श्लोक? किती श्लोक राहिले? हा, हे 38वा चाललाय. 38 साला. उद्या घेऊयात परत मग हा, बाकीचे. हो आहेत बरेच आहेत. उद्या घेऊयात. हा? तिसऱ्याच अध्यायाचं सांगितलं का त्याने? हो हो हो. तिसऱ्याच अध्यायाचं चाललंय. तिसऱ्याच अध्यायाचं आपले जे अर्धवट झाले होते ना आधी, आता त्याला हा. कंटिन्यू केलं. आणि उद्याचा एकच दिवस आहे ना, तर उद्या परत हा, आपलं मग होईल ना टाइमचं उद्या पूर्ण होऊन 43 जातं. आहेत तिसरा श्लोक. अध्याय पूर्ण होऊन जातो. हो होईल आणि होईल ताई उद्या. मग